गोविंदा गोविंदा मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर 2-3 दिवसापासून एक व्हिडिओ यायला. ती व्हिडिओ पाहिला असेल, की एका शाळेतल्या 10वीच्या पोरानं शिक्षकाला बेदम मारहाण केली, त्याच्या छातीत बुक्क्या मारल्या. काय अनंत कुटाणे झाले ते. ते व्हिडिओ आहे तेलंगणामधला. आता आपल्यातले काही जण काय म्हणतील, आपल्याला काय घेणं-देणं आहे त्या राज्यातलं आहे. सांगायचं तात्पर्य ह्याच्यामुळे आहे, की हे जे माजलेत गाबडे शाळेतले, मास्तरायला माराय इतकी ह्याची मजल जाती म्हणजे ह्याचं लय भयानक झालंय. याला कारणीभूत 2च लोकं आहेत. एक म्हणजे बाप आणि दुसरं म्हणजे सरकार. बापाचं काय पहिले कसं होतं, आमचा बाप काय म्हणत होता, शाळेमध्ये गेलं की ह्याला काय मारायचं ते मारा, आम्ही काही बोलणार नाहीत. मग मास्तर घाबरायला नीटच करीत होते आणि आम्ही बी नीट राहत होतो, तुम्ही बी नीट राहिला असताल. आता कसं झालंय, म्या माझ्या पोराला धक्का लावला नाही. मास्तरानं कसं काय मारलं? कोणचा मास्तर आहे? लगेच बाया सारून पुढी. अरे, उद्या मास्तराला मारलंय, तू ह्या बोकांडीवर बसून हाणीन तुला. त्याचं काहीच नाही. दुसऱ्या सरकारने एक धोरण काढलंय, की शाळेतल्या विद्यार्थ्याला धक्का लावायचा नाही. ते मास्तराच्या उरावर का बसेना, मास्तर का तुडू-तुडू का मारीना. म्हणजे तुम्हाला लेकराला वळण लावायचंय का, या अशा मास्तराला मार खाऊ घालायचा, मला त्याचं काही धोरणच कळेना. पुन्हा आता कार्यक्रम काय माहिती आहे का? आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेत होतो, तेव्हा मास्तर पुढून दिसला रस्त्यानं कुठून येताना, आम्ही जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळत होतो. एवढं भेव होतं मास्तराचं. पण आता काय आहे, असं लयच अवघड झाले. त्याला बी गलती काही शिक्षकाची. काही म्हणालो बरं का, ते लक्षात घ्या, की त्याचं वागणं फालतू आहे काही जणांचं. दारूच पी, गुटखाच खाय. आता मास्तरच पानपट्टीवर गुटखा खाताना दिसल्यावर आणि रस्त्याला पिचकाऱ्या मारायला लागल्यावर ते पोरगं कसं त्याला भिन? मास्तरच दारू पिऊन कुठं रस्त्याला पडलेला असल्यावर ते लेकरू कशाला भिन त्याला? म्हणून मी शिक्षकाला बी विनंती आहे. सगळे नाही म्हणालो मी, अजून पण लक्षात घ्या, की तुम्ही पण मर्यादित राहिलं पाहिजे. आपण काय करायलो तर आपल्याला दुनिया पाहिली ह्याचं बी आपण भान ठेवलं पाहिजे. आता शिक्षक म्हणणाऱ्या जमातीवर फक्त मोजक्या काही शिक्षकांमुळं बट्टा लागत असेल. समजा काही शिक्षकावर पॉक्सोचे गुन्हे दाखल झालेले आहेत, बाललैंगिक अत्याचाराचे तुम्हाला माहीत असेल. त्या 2-4 नासक्या लोकांमुळं ही सगळी जी वळण लावणारी जमाती आहे, लहान-लहान लेकराला ती सगळी बदनाम व्हायली. याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.